काय आहे? ते ॲक्च्युली माझं तुमच्याकडे एक छोटंसं काम होतं. मला माझ्या नावाने खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट्स हवेत. हा त्याचा ॲडव्हान्स. काम झालं की तुम्हाला बाकीचे पैसेही मिळतील. अहो नाही मॅडम, तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात. मी एकदम प्रामाणिक डॉक्टर आहे हो. हे असे खोटे रिपोर्ट मी नाही देऊ शकत. आणि तुम्ही सुद्धा अशी लाच नका देऊ मला. आलं माझ्या लक्षात. हे पैसे कमी आहेत का? एक मिनिट. हे घ्या. हे पूर्ण 1 लाख. म्हणजे आता तुम्ही माझे रिपोर्ट्स दिले की तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही. हो मॅडम, तुम्हाला कसं समजत नाही हे? तुम्ही म्हणता तसं नाही होत. कायद्याने हे असे खोटे रिपोर्ट देणं म्हणजे गुन्हा आहे, गुन्हा. ओके ठीक आहे. मी माझी ऑफर डबल करते. आत्ता हे 1 लाख आणि काम झालं की अजून 1 लाख. मग तर काम होईल. तू आणि तुझं गिफ्ट दोन्ही नकोय मला. उगीच आमचा वेळ फुकट घालू नकोस. निघ इथून. ओवी, हा काय हा? मूवी अगो तू जातात की नाही? हा ती हातात धरून बाहेर काढू तुका? हा हाकलून देऊ, धक्के देऊन? तुका ना इतक्यांदा घराच्या बाहेर काढल्यान हा तरी सुद्धा ना परत परत येतस निर्लज्जासारखी. लाज नाही का गो तुका? तुका ना काय सांगायचं असत ना तर आसान दे. आमका काही एक फरक पडत नाही त्याचा. लाले लाले थांब. आधी हे रिपोर्ट बघ आणि मग सांग तुला काय फरक पडतोय की नाही ते. कसले रिपोर्ट असत ते? हा यात पेशंट म्हणून चारूचं नाव आहे. पण चारू ते रिपोर्ट मी पण बघितलेले हत आणि ह्या धोंडा आता पायावर मारून घेतलेला. तू बघितलेले रिपोर्ट पॉझिटिव्ह होते आणि हा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. म्हणजे चारू गरोदर नाहीये. काय? होय, चारूने आपल्या सगळ्यांना फसवलंय. अहो ही खोटं बोलते. हिने ना पैसे देऊन ही रिपोर्ट आणली असती. तुझं हे म्हणणं अर्ध खोटं आहे पण अर्ध खरं आहे. चारू हे रिपोर्ट्स मिळवण्यासाठी मी लॅबमधल्या एका मुलाला फोडलं. खूप पैसे द्यावे लागले अगं त्याला. मग जाऊन त्याने हे रिपोर्ट्स मला दिलेत. बट हे ओरिजिनल रिपोर्ट्स आहेत. तू प्रेग्नंट नाही आहेस चारू. ओवी, तू जळतेस माझ्यावर. म्हणून हे असे खोटे रिपोर्ट घेऊन माझं आणि श्रीनूचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करते. तुम्ही एक काम करा, तुमची सगळी माहिती भरून घ्या. तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख वगैरे सगळं. आणि थोडी घाई करा म्हणजे आपल्याला कोणी बघायला नको ना. डॉक्टर, हा हे जे आपण करतोय ते कोणाला कळणार नाही ना? नाही म्हणजे माझा तुमच्यावर विश्वास आहे पण छोट्या गावांमध्ये सगळेच एकमेकांना ओळखतात ना. म्हणून तर मी आमच्या नांदिवलीतले डॉक्टर सोडून तुमच्याकडे आले. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात.
या कानाचं त्या कानाला सुद्धा कळणार नाही. रिसेंटलीच मी एका मुलीला असेच खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट बनवून दिले होते. नांदेडचीच होती ती पण. नंतर तिचे वडील आले ती चौकशीला, पण मी त्यांना ताकास्तूर सुद्धा लागू दिला नाही. ग्रेट. म्हणजे तुम्ही भारत सेफ गेम खेळता तर. ऑफकोर्स. तुम्ही माहिती पटापट भरा आणि झालं की मग 1 तासाभराने या. तोपर्यंत तुमचे रिपोर्ट्स येतील अगदी तुम्हाला हवेत तसे. हो पण तासाभरात कशाला? मीच देते ना तुम्हाला रिपोर्ट्स. एक मिनिट. तुम्ही एक काम करा, तुमची सगळी माहिती भरून घ्या. हे बघा, तुम्ही जास्त हुशारी दाखवू नका. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ते. शट अप. कायद्याने तुम्ही आत्ता फक्त एक क्रिमिनल आहात. तुमच्यासारख्यांमुळे सगळे बदनाम होतात. हा तर वाटतं की तुमची ही डिग्री पण खोटी आहे, कारण डॉक्टर्स देव असतात, पण तुम्ही तर राक्षसापेक्षाही वर्स आहात. आता नीट ऐका. मी जे सांगते ते केलं नाही ना, तर नाईलाजाने मला हे फुटेज पोलिसांकडे आणि पंचायतीत दाखवायला लागेल. आणि मग तर तुम्हाला माहितीच आहे, तुमचं हे क्लिनिक तर बंद होईलच, बट तुम्हाला गावातूनही हकलून देतील. बघा, तुम्ही ठरवा. प्लीज नको. तुम्ही म्हणाल तसं करेल मी. तुम्ही सांगा ना काय करायचं ते.